आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला चंद्रपूरमधनं एक अतिशय धक्कादायक बातमी। शहरालगत दुर्गापूर नावाचा भाग आहे। या दुर्गापूरमधली अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे। घरामध्ये एक जनरेटर लावण्यात आला होता आणि या जनरेटर संचाचा जो धूर तयार झाला त्यात गुदमरून एकाच घरातल्या 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी। चंद्रपूरच्या शहराला लागून असलेला भाग आहे। एका घरामध्ये एक जनरेटर लावला होता। या जनरेटरमधून काही धूर आला आणि या धुरामुळे गुदमरून घरातल्या 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे। दुर्गापूर भागात वॉर्ड क्रमांक 3 मधली घटना आहे। मृत्युमुखी पडलेले सगळेजण मजूर आहेत। स्थानिक ठिकाणी ते काही काम करतात। रात्री वीज गेल्यानंतर घरात डिझेलवरचा हा जनरेटर लावण्यात आला होता आणि सकाळी एकमेव सदस्य बचावल्याचं समोर आलं। हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। हैदर, काय अधिक माहिती आहे या दुर्घटनेबद्दल? अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। दुर्गापूर वार्ड नंबर 3 या भागातील हे लोक आहेत। या कुटुंबामध्ये एकूण 7 जण आहेत। त्यापैकी 6 जणांचा हा मृत्यू झालेला आहे। रात्री त्यांनी जनरेटर लावला। हा डिझेल जनरेटर आहे। त्या जनरेटरने जो धूर निघाला, त्या धूर निघाला, धूर जे आहे तो पूर्ण घरात पसरला आणि घर पूर्णपणे बंद होतं। खोल्या बंद होत्या, दार खिडक्या बंद होत्या। त्यामुळे हा जो धूर आहे तो आतमध्ये असल्यामुळे ते झोपेत होते आणि तेव्हाच त्यांचा ते गुदमरून त्यांचा मृत्यू झाला। शेजारच्या लोकांनी पाहिलं की ही कुटुंब आहे, सकाळी 5:30 वाजता 6 वाजता उठायचा, तो 7 वाजेपर्यंत त्यांचे दार उघडले नाही। म्हणून शेजारच्या लोकांनी त्यांचं दार वाजवलं आणि ते बघितलं तर हे जे आहेत ते अस्तव्यस्थित पडलेले होते आणि त्यानंतर त्यांच्या उपचारासाठी लगेच त्यांना एका खासगी रुग्णालयात आणण्यात आलं। परंतु या कुटुंबातल्या 7 पैकी 6 लोकांचा हा मृत्यू झाला आणि फक्त एक जी आई आहे ती वाचलेली आहे घरची। त्याच्यामधली 3 मुलं आहेत, त्यांची सून आहेत आणि वडील, या 6 लोकांचा जे आहे ते मृत्यू झालेला आहे। तुर्तास हैदर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना। आणि आता वळूयात राजकीय बातम्यांकडे। प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्यानं पंकजा मुंडे मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यातच पंकजा मुंडे या दिल्लीला गेल्या होत्या। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची त्यांची भेट झाली। भाजपच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक सुद्धा दिल्लीत बोलावण्यात आली होती, त्याला सुद्धा पंकजा मुंडे हजर होत्या। यानंतर खरं तर मुंबईत एक पत्रकार परिषद पंकजा मुंडे यांनी घेतली, पण तरीही पंकजा मुंडे यांची वैयक्तिक नाराजी आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी कमी होत नाही असं बोललं जातंय। पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात राजीनामा सत्र सुरू केलंय। काल पंकजा मुंडे मुंबईत परतणार होत्या। आता थोड्याच वेळात त्या मुंबईत परततील। पंकजा मुंडे मुंबईत परतल्यानंतर वरळीतल्या आपल्या निवासस्थानी कदाचित कार्यकर्त्यांना त्या संबोधित करतील। गोपीनाथगड प्रतिष्ठान नावानं जे पंकजा मुंडे यांनी एक प्रतिष्ठान स्थापन केलंय, तर तिथे बाहेर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात